लावते लाव. काय पाहिजे तुला? किती रुपये आहेत ते? हा डाळिंबाचा रोप आहे, सोबतच ही औषधी आहे पानपुटी. आणि जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज खूपच थंडी आहे, तुम्ही बघू शकता. 8 वाजत आले आहेत आणि तरी पण आमच्याकडे धुकं आहे. आज आमचे नळ लवकरच आलेले, पहाटे 5:45ला आलेले. तर पाणी वगैरे भरलं आहे आमचं. तिथे साईचा खुराक वगैरे भिजत टाकलं आहे. आणि हे आहेत आमची झाडं. हे गुलाबाचं झाड आहे. याआधी आमची भरपूर झाडं होती गुलाबाची, म्हणजे जवळजवळ दिवसाला 25 ते 30 एवढे गुलाब निघायचे. पण आता ते जागा त्यांची शिफ्ट केल्यामुळे इकडे तर त्यांची जास्त वाढ नाही होत. आणि हे माहीतच असेल तुम्हाला, बनारसी पान. हे आमच्या दीदीकडून आणलं आहे आम्ही. आणि हा डाळिंबाचा रोप आहे, सोबतच ही औषधी आहे पानपुटी. आणि हे पण कसलं तरी औषध आहे, पण त्याचं नाव मला नक्की माहीत नाही आहे, आमच्या आईंना माहीत आहे. आणि हे कृष्ण तुळस, हा पण काहीतरी औषध आहे, पण याचं पण नाव मला माहीत नाही आहे. माहिती झालं तर सांगेल मी तुम्हाला. आणि हा पण औषधच आहे. अशी बहुतेक औषधी झाडं वगैरे लावलेली आहेत आमच्या इथे, पण काही झाडांची माहिती नाही आहे मला. आणि घरात पण माहीत नाही आहे, आईंना वगैरे आणून लावलेत. आणि तिथे कोरफड आहे, अर्धी बाहेर निघालेली आहे. सोबतच हे इन्सुलिनचं झाड. डायबिटीजवाले लोक, म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे ते खातात त्याची पालं वगैरे. आणि हे बघा मित्रांनो, हे धोत्र्याचं फूल. आणि बघा फळ पण आहे. भरपूर झाड आहेत आमच्या आवारामध्ये धोत्र्याची. हे बघा किती फळं आलेली आहेत मित्रांनो. तिकडे खाली पण झाडं आहेत. आणि थांबा तुम्हाला मी दाखवते आमच्या आवारामध्ये. आता यावेळेस जास्त झाडं वगैरे नाही लावले आम्ही, नाहीतर दरवेळेस काही ना काही भाजीपाला वगैरे ते पण लावायचं आहे आमची माणसं घरातून. आणि बघा पपई इथे आली आहे. आज तुम्हाला काहीतरी वेगळं, म्हणजे दररोज तुम्ही बघून बघून बोर होत असाल म्हणून मी आमच्या पाठीमागच्या जागेमध्ये आणलं आहे तुम्हाला दाखवायला काय काय असतं ते. हा पण धोत्र्याचंच झाड आहे, त्याला पण भरपूर फळं आलेली आहेत. हे फळं विषारी असतात, खात नाहीत, पण हे शंकराच्या पिंडीवर वगैरे ठेवतात. हे बघा. आणि हे शिकवले नाही, घोसाळा. हे बघा मित्रांनो, काही लोक दोडकी बोलतात, आमच्याकडे याला घोसाळे बोलतात. बघा छोटे छोटे पण आले आहेत. हे बघा हा पण आहे, भरपूर आहेत, जास्त करून नाही आहेत मी इकडे. आता आले तर दाखवते. आणि तिकडे खाली केळी आहेत, केळीची झाडं. आणि ते आंबे आहेत. तिकडे जांभूळ आहे, ही बघा खूप उंच गेले. आणि हे बघा शिरोळे बघू शकता, आमच्या आवारातला भाजीपाला. आणि हा आहे शेवग्याचं झाड, म्हणजे जे शेकटाचं बोलतात आमच्याकडे. शेवग्याची शेंगा, शेकटाची शेंगा, तर त्याचं झाड आहे. आणि खाली हे बघा तेराची पानं. आवारात भरपूर जागा आहे मित्रांनो. आणि हे बघा हा आहे बेलाचं झाड, खूप मोठं आहे. आणि फळं पण आली आहेत, तिथे बघू शकता तुम्ही, बेलाचं फळ आहे. आणि वरती पण आहेत मोठी मोठी. आणि तिकडे चिंबाड. आता त्याचं ट्रान्सलेशन काय करू काय समजत नाही, आमच्याकडे चिंबाडच बोलतात. अजून दाखवते, हे साईचा गोठा, इकडनं शेण वगैरे येतो बाहेर पाठीमागून.
हा एक कढीपत्ता झाड, पण झाडा आमचं सुकलंय. बारक्या यांच्या इकडे आहे, तो चांगला आहे. बारक्यांच्या यांच्या इकडचा, जिकडे आमच्या बारक्या आहेत त्या साईडचा तुम्हाला दाखवते मी. आणि इथे लिंबन, पण ती येतच नाही आहे, खूप वर्ष झाली. आणि हे बघा तिकडून पण तुम्हाला केळीची झाडं वगैरे दिसतील, सुकलेत त्या साईडला. जिकडे पाणी आहे तिकडे चाललेत, केळं वगैरे आलेत आपल्याकडे. आणि थांबा दाखवते मी तुम्हाला. बघा कढीपत्ताचं इकडे संपूर्ण राऊंड दाखवते आज मी. हा आहे पेरूचं झाड, पेरू हाय हाय दिखा. आता आलो बारक्यांच्या इकडे आमच्या आवारामध्ये. आणि इथे पण कढीपत्त्याची झाडं तुम्हाला बोलले ना, हे बघा भरपूर झाडं आहेत. हा चांगलं आहे. त्या कोपऱ्यावरती सागाचं झाड आहे. इकडे छोटासा इथे पण कढीपत्त्याचं झाड आलेलं आहे. जांभूळ आहे इकडे पण. आणि त्यांचं घर खोललेलं, ते कवळं वगैरे सगळे आहेत तिथे. तिथे पण शेवग्याचं झाड आहे, म्हणजे शेपटीच्या शेंगांचं. आणि इथे एक पपईचं झाड आहे. आणि आमच्या बारक्या यांचा पाठीमागचा रूम इकडनं. तर चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया. आता जाते मी साईकडे आणि साईला टाकते चार. तर मित्रांनो आलो आता साईकडे. बघा साईला भूक लागली, त्याला काय खायला नाही दिलं, त्याच्यामुळे हात नाही लावून देणार आहे बघ. त्याला अजून काय खायला नाही टाकलं, तर त्याला टाकते मी चार आता. हे बघा काल भाऊ घेऊन आलेले आमचे, शेतावर मळणी होते तिकडनंच घेऊन आलेले. थोडी थोडी करून सगळे टाकायचे. ही घेतली चार आणि आता चालू साईकडे. हे बघा आता बघा कसं शांत झाला. त्याला लागलेली भूक म्हणून तो हात लावून देत नव्हता, पण आता बघा. पण तसं सहजा साई कोणाला जास्त जवळ जाऊन देत नाहीये. साई आहे इकडं बघ, या या येतो, या या. बस ना बस ना बस ना. हे बघ हे बघ, बघितलं. तर साईला चार टाकले, थोडीच टाकले, थोडं टाकेल पुन्हा थोडं थोडं करून. आणि तुम्हाला मी पाठीमागच्या आमच्या आवारातले झाडं वगैरे सगळी दाखवलीत. हे बघा इथे पाणी वगैरे भरलेलं आहे. हे साईला पाणी पाजायला लागतं, त्याच्यामुळे इथेच भरून ठेवलं आहे. आणि हा जास्वंदीचं झाड आहे. आणि त्याच्यावरती तोंडल्याचं पण तानं गेलेलं आहे, तोंडली भेटतात आपल्याला. आणि हा आहे आंब्याचं झाड. आंबे खूप मोठे मोठे असतात त्या आंब्याला. आल्यावरती दाखवेल तोपर्यंत मी तुम्हाला. कणबे आंबे आहेत हे. तर चला जाते आता मी घरात. कसं नाचतो बाबा दादा, बाबा कसं नाचतो, इकडे आहे नाच. दूध ना पित का? पुन्हा बरे झाले हो लालगड लालगड बाबा दादाने घेतलं आपलं खायला बिस्किट, त्याच्याकडे आणलेलं दूध. पण दूध नाही पितो, बिस्किट खातो. आता त्याला दूध नंतर पाजते. म्हणजे शेट आहेत, उठलं आणि मोबाईलमध्ये बोटा घालतात. जा ना आंघोळला पाणी वाचलंय. तर नमस्कार मित्रांनो, आता आहे मी माझ्या दुकानामध्ये. बघू शकता पाठीमागे वगैरे बिस्किट वगैरे लावून ठेवले. आणि रात्री तुम्हाला व्यवस्थित दिसला नसेल. आणि ते बोर्ड लावलेलं काल आपल्या शेटने, तर मशीन शिफ्ट केले आता. आणि बसले मी माझा ब्लाऊज शिवायला. आणि बाबू दादा आपल्या आतमध्ये आता तुम्हाला दाखवते मी. ते बघा
आतमध्ये बारक्याही बसले जेवायला. खूप मस्ती करतो बाबा दादा. त्याला गेलं शाळेत घेऊन तिकडनं आल्यावर जेवायला वगैरे भरवलं त्याला. तर आत्ता बसले, दुपारची वेळ आहे. मी बसले तर मशीनवर. तर माझं ब्लाऊज शिवून घेते. गणपतीत बसलेलं त्याच्यावरती बसलेच नव्हते. त्यामुळे आत्ता मी मशीनवरती बसून माझं ब्लाऊज शिवते. तर मित्रांनो, आमचा बाबू दादा आहे ना बाहेर खेळत होता. तर त्याच्या हाताला ना माशी चावली. बाबू दादा बघू, दाखव कुठे, इथे का? हा, हे बघा इथे ना गांधाची माशी चावली. बघा कसा हात सुजला आमच्या बाबू दादाचा. बाबू दादा का तुला दुखला का हा बुजाला? मग तू कशा रडत होता? अच्छा ना, मग आईला कशा दाखवायला गेला तू? आबू काय झालं, काय सांगितलं तू? तुझं रक्त आलं होतं का? ही कोणती स्टाईल मारले तूने विन करायची? असं कपडे घातलं का तुने? तू असं कसा दिसतो? तू असं कपडे घातलं तुने? अशी चड्डी घालतात का? टी शर्ट वरती घ्या, टी शर्ट बाहेर काढ. मग अशी बाबू दादा बाहेर खेळत होता. त्याच्या हाताला माशी चावली आणि आता हात सुजला त्याचा. सगळ्यांना सांगू सोडलंय माझ्या माशी चावले. काय पाहिजे तुला? किती रुपये आहेत ते? तो नाही आता, तो 5 रुपयेवाला आहे. तो नाही भेटत. ये चॉकलेट का? हा, मग देतो. ते पण चॉकलेट असतो. एक देऊ? आमच्या बाबूला दुकानात आलंय. 2 देऊ? बघू किती रुपये तुझा? 2 रुपये. थांब देतो. हा, बस. ओके, बाय बाय. पण आहे तू मला पप्पी घेतली अजून? मग नाही मी बोलत तुझ्याशी. आता काय बोलायचं मला? I love you, बाबू दादा. आय लव्ह यू मम्मी. I love you, बाबू दादा पण. आय लव्ह यू बाबू दादा. थँक्यू बाबू दादा. थँक्यू बाबू दादा. आपला फोन. चॉकलेट का? मग पडतो. तुला अर्धच घेतलाय. हा, तिकडे बघ बाबू. ऐका ना आयुक्त, तू काय आलो? हॅलो, तुझं लॉलीपॉप दाखव. लॉलीपॉप कोणता कलर आहे? पिंक कलर. पिंक कलर. पिंक कलर. माझं पिंक कलर आहे. हा, तुझा पिंक कलर आहे. चाल शी गांधा आहे तो. दम देतो का? आता बी तर मातला टाक होती. तर आता वेळेत संध्याकाळचे काढायचे कपडे. मी बसलेलं मशीनवर. चहा लागतो. आलो कपडे. चहाची ऑर्डर आली. आमची तर म्हातारी माणसं आहे. म्हातारी माणसाने तारण्यानंच लागतो चहा. बी चहा ठेवते मी. बघा टोपची त्याच्यात टाकला पाणी. 5 ते 6 कप होते. कारण की आमच्याकडे एक जण चहा प्यायला बसला का दुसरा जण येतो. डबल चहा नको ठेवायला म्हणून एकदाच सभी केली. आता 8% चहापत्ती, साखर. चला चहा झालं, दाखवते मी तुम्हाला. बाबू दादा, आईला काय आवाज दिला तुम्ही? आईला काय बोलत होता? बोलून दाखव ना परत. काय बोला आईला? आई बोला का? आईचा कोण बेला का साठ्यांना करतो.
नाही त्याला आठवत नाही तो नाव लवकर. चादर राहिली. हा बेडशीट आहे. चादर आण. ते बैलाचे नको जाऊ. तिला नाही जपा तिला धक्का काय त्या मुलाला लागली. इथं मुलाच्या ते पोराचे ते दमाट आहे ना तिथे. पुढवलं बघा तुम्ही त्याचे कपडे पोराचे. ए ती चादर धर. नाही ती तशी मुंगळा नाहीत. हा काय करतो तू? चुकलं नाही का? ए तिकडनं नको ना जाऊ. चल ते झटक नाही इथंच. काय नाही मुंगळ्याच्यावर त्या परी होती ना. त्या ठेवता तेवढं. त्यानं त्या परी लावत. तर आपला चहा रेडी झालाय आणि आता मी जाते बाहेर चहा घेऊन आमच्या आईंना आणि आईंच्या आत्या आहेत किंवा आमच्या आप्पांची मावशी म्हणजे दोघी पण एकच रिलेटिव्ह एकच नातं आहे आमचं त्यांच्यासाठी तर बाहेर आहेत. घे बारका चहा. घे. आणि आमच्या साई बाहेर काढलाय. आपण आवाज दे. आप्पा या हा या. दे कपडे काढलेत बाहेर सुकलेत. फक्त बाबूदादाचे टी शर्ट राहिले आणि पॅन्ट राहिले. इथं ठेवताय का चहा? कपडे नाही तुम्ही आतमध्ये ठेवून देतो कोपऱ्यामध्ये ठेवतो तिथे ना. तर मित्रांनो जस्ट मी चहा ठेवलेला तुम्हाला मी सांगितलं जास्त ठेवायला लागतं आणखी कोण ना कोण येतो. तर आता आमचे मामा आलेत भुसा घेऊन तर त्यांच्यासाठी परत 3 कप एक्स्ट्रा ठेवला. आणि आमचा बाबू दादा त्याने मागाशी खाल्लेलं लॉलीपॉप. आता तुला काय खायचंय? भात. काय भाजी लागलं तुला? ते नाही 2 रुपये घेऊन आलता तो. खरं का? बाबा दोन चॉकलेट काढले. चला नाही एक लॉलीपॉप दिला त्याला, एक त्याला दिला नाही, त्याला दिला मग शालता द्यावा. चला आता भात द्यावाच्या बाबू दादाला भूक लागली. पोटची काढली आहे बाबू झाला. बघ तुझ्या माचे कुठे चालू दाखा पाहायला काय लागलं तिथं? नो वे का मालाच्या काय वाला बॅटरी चल मी चाललो आता. मग मी झाडू मारायला जाऊ का? तुला जे भात पाहिजे का नको? नाही त्याला उचलून ते आपल्याच्यात नवीन कर दे. नवीन कर दे. नवीन टेम्पो घेतला ना. दादा असतो आपला पहिला लागला. कुठले ते? तर मित्रांनो आता संध्याकाळ झाले ना. बाबू दादा जेवतो आमचा. शाळेतून जेवून आलता त्याच्यावर जेवला नव्हता. आमचा बाबू दादा सोबत मग तो जेवतो मग बघू इकडं आई पाणी दे झाला. ती दीदी याला बोलतात दीदी. असं कर अशा तू तिकून निघतच गेली बाकी. असं कर तू कर दीदी तू कर तसं तू कर ना. असं कर हॅलो पाण्यानं नानीला तू कर बस. हॅलो दिवाला म्हणजे कांदा बोललो नको चाललो मी. जेव जेव हा नंतर फोटो काढायचा. बोल आणते. तर बाबू आता जेवायला बसलाय आपला. हे बघ थांब मामा बाबाशी बोलतो. थांब ना. ए ओ चिडला. मामा बाबा लॉलीपॉप दाखवत होता. बाबू दादा कसा चिडला बघू. बाबू दादा बघू. हॅलो बा आता दाखव. अरे काय झालंय? आबू आबू कुठे झाला? आबू इथं नाकाला डोक्याला इथं गांजा होईल. त्याचं आम्ही कशी असं निघत लाव. तेवढंच लाव.
राहिले. आता मला वाटतं याला सॉंग आहे, सॉंग बनवून द्यावा. मग घात त्याला उशीर पण हे बरं लाजायचं नाही. तोंडाला लाव ना. नाकाला लाव ना नाकाला. आता लावू बघा नाकाला. नाकाला आता गालाला लाव एक. इथं लाव ना इथं. हा, नाही, इथं लाव, बोटाला नाही लाव. लाव, इथं लाव. नाही, इथं लाव ना इथं. ओय तोंडाला लाव ना बाबू दादा, तोंडाला लाव बघू माझ्या. इथं ना मजा येत, इथं ना अच्छा लावलं. तोंडाला लाव बघू, तोंडाला. अरे बाबू दादा तोंडाला लाव ना. ते मी लावते. मी लाव. अरे बापले, या काय? 1 2 चल 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 चल. अरे अजून 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 इथं इथं थांब. एक इथंच. इथंच एक. हां ए बाई इथं नाकाला. हां 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 इकडं बघू. थांबा इकडे 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 बघू. इकडे बघू. इकडे इकडे बघू. बेंडू इकडे बघू. इकडे व्हिडिओ मध्ये बघू ना. हॅलो सगळ्याच्या त्या का फेकून द्यायला. चला काय पाहिजे तुला? दोन चॉकलेट का? हां अजून ये का? हां तुला काजूचं चॉकलेट भेटतात ना 2. एक आहे. हां 2. हां पैसे दे. हां 10 रुपयाला एक चॉकलेट. आपलं वापस गेलं पाहिजे. नाही कपलं चांगलं गेलं. 10 रुपयाला चॉकलेट भरलं तर तुला. बाबाचं पैसे आहेत ना, सगळं घेतलं मी. आता नाही तुला भेटायचं का? आता बोल मी बाबू दादा दुकानात आलोय आता. घरात बिस्किट फोडलेले आहे बाबू दादा, नको घेऊस ते, बाजूला ठेव. इकडे बघू. हॅलो कर. हॅलो हॅलो कसे करतात? ठेवून दे वरती होता तिथे. बघा बाबा दादा आमचा आलेला आहे दुकानामध्ये. तू नाही खाणार बाबू, तो छोटावाला घे. छोटावाला बघ इकडे छोटा आहे बा. आता बिस्किट घेऊन गेला तो. आणि मी आता अजूनही मशीनवर बसले. ॲक्च्युली मी लवकर आलेले आहे सकाळी, पण शिवायला दुपारी घेतला आणि मध्ये परत उठले. काम होतं घरातले कामं आवरले आणि पुन्हा आले इथे. तर आता होईल थोड्या वेळाने ब्लाऊज माझा कंप्लीट. इकडे बघा ना बाय करायचं. इकडे बघ. इथे हा इथे हां इकडे बघ वरती. तर नमस्कार मित्रांनो, आता मी आहे दुकानामध्ये आणि रात्र झाली. बाबू दादा मला बोलवायला आलाय. बाबू दादा का बोलतो? इथे मच्छर चावेल मला. बाबू दादा बोलतो मच्छर चावेल मम्मी घरात. तर मी आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. चला बाय बाय. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय.